किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. नमस्कार बालमित्रांनो, आजच्या किलबिल या कार्यक्रमात मी सीमा तऱ्हाळकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मुलांनो, सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत. अभ्यासाचं थोडंसं टेन्शन तुम्हाला नक्कीच आलं असेल, पण काळजी करू नका हं. टेन्शन घेऊन काही उपयोग नाही. उलट शांतपणे आणि मन लावून अभ्यास केला तर सगळं सोपं वाटू लागतं. लक्षात ठेवा, थोडा अभ्यास, थोडी विश्रांती आणि थोडंसं मनोरंजन हे सगळं इक्वली महत्त्वाचं आहे, बरोबर ना? म्हणूनच आज आपण अभ्यासाच्या या धावपळीत थोडंसं हसणार, थोडंसं गाणार आणि मन हलकं करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मजेदार आणि धम्माल कार्यक्रमाची, ज्याचं नाव आहे किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल. आजच्या किलबिल या कार्यक्रमात परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा जठारपेठ अकोला येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. संकल्पना रेवती पांडे, तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे, निर्मिती सहाय्य सीमा तऱ्हाळकर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत सूरज गोळे. ही निर्मिती आहे आकाशवाणी अकोला केंद्राची. नमस्कार दोस्तांनो, अभ्यासाच्या नावाने तोंड वेंगाळणारी मुलं आणि अभ्यास कर म्हणून पाठीमागे लागणारी आई, हे चित्र आज जवळपास सगळ्याच घरात आहे. परंतु केवळ पुस्तकातील ओळी पाठ करणे म्हणजे अभ्यासच का, की त्याही पलीकडे अभ्यास ही संकल्पना खूप मोठी आहे? या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो आहोत आम्ही परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळेचे विद्यार्थी. सादर करीत आहोत एकांकिका बोनसाय. पुरस्कारप्राप्त या नाटकीचे लेखन दिग्दर्शन केले आहे रेवती निलेश पांडे. सहभागी शिक्षक रुपाली रेलकर, हार्मोनियम संगत शिल्पा पाटील. सहभागी विद्यार्थी यश धोटे, तन्मय देशमुख, ऋतुजा खंडारे, श्रीजय वाढोकार, समीक्षा तायडे, नमन सदार, प्रणाली आठवले, श्रुती खंडारे, मयूर सिरसाट, शाश्वत बेले आणि तन्मय तातोड. विशेष आभार कविता कोथळकर, चाला वाकोडे, दीपाली राजूरकर आणि जुई कुलकर्णी मॅडम, संस्थेच्या अध्यक्षा. बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ऐका, अग ग ग अकल येऊ दे, अग ग ग अदल घडू दे, अकल येऊ दे, अदल घडू दे, अकल येऊ दे हो. अगं पण कुणाला अक्कल येऊ दे? ह्याला, हिला आणि या समग्यांना अक्कल येऊ दे. अगं पण तुला वैतागायला आवडत झालं तरी काय? काय? भय भय काय? पुढचा जन्म बाप्याचा मिळो, वाघाचा मिळो, हत्तीचा मिळो, नाहीतर कुत्र्याचा मिळो, पण बाईचा जन्म नको ग बाई, बाईच्या मागे जन्माची घाई. मी काय म्हणतो, आता बंद कर तुझी जुनी टेप, बाईने आता अवकाशातही घेतली झेप, तरी बी म्हणते बाईचा जन्म नको ग बाई, बाईच्या मागे जन्माची घाई. अग ग ग अक्कल येऊ दे, अग ग ग अदल घडू दे, अक्कल येऊ दे, अदल घडू दे, अक्कल येऊ दे हो. आता समजा. समजा? वय वय समजा. अगं पण काय समजा? गणपती बसले उंदरावर, कळलं का? अहो गणपती बसले उंदरावर, अन्म्या चालले चंद्रावर. आता चंद्रावर काय? वय वय समजा म्या चालले चंद्रावर, तर सासू म्हणती ए बाई, चंद्रावर जा का मंगळावर जा, पण त्याआधी 2 वेळच्या भाकरी टाकून जा. मामाजी म्हणतात सुनबाई, चंद्रावर जा पण आधी माझे कपडे धुवून जा. नाही कसं आहे,
हिच्यानी आता पांढरे कपडे निघत नाही. अन बारक म्हणाल, मम्मी मी बी येतो का तुझ्या संग? म्हणून म्हणते, अहो म्हणून म्हणते, बाईचा जन्म नको ग बाई, बाईच्या मागे जन्माची गाई. अग ग ग अक्कल येऊ दे, अग ग ग अदल घडू दे, अक्कल येऊ दे, अदल घडू दे, अक्कल येऊ दे. हो मी काय म्हणते, अगं भागाबाई, अगं ग भागाबाई, तू रडगाण काही गाऊ नको, अन दुरून डोंगर पाहू नको. असं का? मग मी करू तरी काय ग? चल माझ्या संग. तुझ्या संग? अन ते कुठे ग? एक घर हाय गोजिरवाण, आणि स्वर्गाला बी लाजिवणार. पण या घराची बी एक कथा आहे. इथे प्रत्येकाची आपली आपली व्यथा आहे. म्हणून म्हणते, अग ग ग अक्कल येऊ दे, अग ग ग अदल घडू दे, अक्कल येऊ दे, अदल घडू दे, अक्कल येऊ दे. हो मंदार माला कलिताय काय, कपाल मालंदित सुंदराय, दिव्यांबरायच दिव्यांबराय, नमः शिवायच नमः शिवाय, कपूर निरांजन समर्पयामी, सदानंदीचा उदो उदो. आई जगदंबे, मलाही तुझ्यासारखे 8 हात दे ग बाई. मी एकटीच किती करू? शाश्वतला बघू का त्याच्या बाबाला बघू का त्यांच्या आजोबाला बघू? दूध दूध. अहो उठा, दूध आलंय. काय ग, घे ना आजचे दिवस तू. दिवसभराचं एकच काम करता, तेही मीच करू. बरं बरं उठतो. आता पुन्हा झोपू नका, घड्याळाकडे बघा जरा. बरं मॅडम, चला शाश्वत उठा आता. त्याला राहू द्या, तुमचं घ्या आवरून, मी बघते त्याला. शाश्वत, किती उशीर? फक्त 5 मिनिट. अरे बाबा उठ रे. शाश्वत, शेवटचं सांगते, एका मिनिटात उठ. जा ब्रश करून ये. रुक्माताई यात. आज 10 मिनिट उशीर झालाय बरं. अव सुधाताई, काँग्रेस सोल्युशन, काँग्रेस सोल्युशन. अच्छा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू रुक्मा. अवो भल्ला मोठा फोटो आलाय तुमचा पेपर मध्ये, बघा बघा. हो ग, आणि इतकं काही नाहीये त्यात. नाही कसं सुधाताई, कितीकच कौतिक करावं बाई तुमचं. काय झालं आई? छोटू बाबा बघा बघा, आईचा केवढा मोठा फोटो आलाय पेपरात. वाव आई. वाव म्हणजे एकदमच वाव. छोटू बाबा तुमचं पण येईन बरं सकाळ, तुम्ही बी आईसारखं शिकून मोठा व्हा. काय आला का लेख आज मॅडमचा? होय, सोबत मोठा फोटो बी आलाय. बघू. द बॉन्साय क्वीन सुधा. वाव सुधा, प्राऊड ऑफ यू. थँक्यू. वा सुनबाई, आपल्या घराण्यातील तू पहिली व्यक्ती आहेस जिचा या पेपरमध्ये फोटो आलाय. फार छान, फार छान. बाबा नमस्कार करते हा. आता कौतुक पुरे, माझ्या क्लासची वेळ झाली आहे. आई ऑटोग्राफ प्लीज. येथे येथे कुठे ऑटोग्राफ देऊ तुला? या कन्सेंट वर. कन्सेंट? कसला कन्सेंट? शाळेनंतर अर्धा तास ओरिगॅमी क्लासचा. ओरिगामी? प्लीज शाश्वत, तुला माहिती आहे तू असलं काहीही करणार नाहीये. आई पण मला खूप आवडते ते. अरे आवडायला काय आहे, आवडायला काहीही आवडतं. सायन्स आणि मॅथ्सचा एक्स्ट्रा क्लास असेल तर विषय वेगळा. ऑरिगामी वगैरे नुसता टाइमपास. तर वेळ घालू नको शाश्वत. आई प्लीज. एकदा नाही म्हटलं ना म्हणजे नाही. मला पुन्हा विचारायचं नाही शाश्वत. चला, माझ्या क्लासची वेळ झाली आहे. प्लीज आई. पटकन तयार हो आणि होमवर्क करायला बैस. या बसा, सुधाताई आले सगळे. सुप्रभात. सुप्रभात. चला वेळ न घालवता आपल्या क्लासला सुरुवात करूया. सोप्या शब्दात बोन्साय म्हणजे ट्री प्लांटिंग. याची सुरुवात जपानमध्ये 1001 वर्षापूर्वी झाली. आता तर आपल्याकडे सुद्धा बरीच प्रॅक्टिस होते. हे बघा, झाडांना पुरेल असे पोषक द्रव्य द्यायचे. काय द्यायचे? पोषक द्रव्ये. पण त्यांची वाढ हे होऊ द्यायची नाही. काय होऊ द्यायची नाही? वाढ. हे एक तंत्रच आहे, नाही का? आता बघा, हे आहे सेकेटूल. याने मोठी मुळे काप आणि ही कात्री, या दोघांच्या मदतीने आपल्याला झाडांची छाटणी करून त्यांना हवा आकार द्यायचा असतो. आता हे झाड बघा, एका वर्षाचे झाड आहे. असं जोमाने वाढणारे झाड आपल्याला बोन्सायसाठी घ्यायचे आहे. आई
आई अरे थांब, काय आहे हे? मी क्लास घेत आहे ना. फक्त एक सही दे बस, बाकी काहीच मागणार नाही मी. रुक्मा, याला आत घेऊन जा. आई एकदा एकतर. आधी होमवर्क कंप्लीट कर, मग बोलू. सॉरी हा. इट्स ओके मॅम. पण हे सांगा की हे केमिकल्स कुठले आहेत आणि कशासाठी वापरतात? गुड क्वेश्चन. बघा, हे एक आहे ट्रायकोडर्मा. हे मातीतले फंगस नष्ट करतो, त्यामुळे रूट रॉड होत नाहीत. आणि हे दुसरं? हे कॉपर ऑक्सिक्लोराइड. हे मातीत निर्जंतुक करण्यासाठी वापरतात. आधी सगळं तुम्ही हे नीट लिहून घ्या. ओके, मला वाटते आज आपण इथे थांबूया. उद्या पुन्हा भेटू. उद्या येताना आपलं आपलं एक एक झाड घेऊन या. उद्या इथे प्रॅक्टिकल करूयात. हो ताई, नक्कीच. चला भेटूया उद्या. अग ग ग अकल येऊ दे, अग ग ग अदल घडू दे, अकल येऊ दे, अदल घडू दे, अकल येऊ दे. हो. अगं भागाबाई, अगं ग भागाबाई, आता कळलं की नाही? कळलं? काय कळायला पाहिजे बाबा? मुलगी शिकली, अहो मुलगी शिकली आणि प्रगती झाली. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाची उद्धरी. तेच म्हणते मी, हीच तर चूक करता. चूक आणि ते ग कोण करतं? हा करतो, ही करते आणि समदे करतात. अगं पण कोणती चूक ते तरी सांग. ते दूध काय कामाचं, नीट ऐका हा. ते दूध काय कामाचं, ज्यावर येत नाही साय. अन विचार बदलणार नसतील तर शिक्षणाचा उपयोग काय? अगं भागबाई, अगं ग भागबाई, तू असं कोड्यात बोलू नको आणि नाकाने कांदे सोलू नको. तेच म्हणतो, शिकलेली आई मुलाच्या शिक्षणाला पोषक वातावरण देईल. माऊली नीट ऐका. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं. म्हणून म्हणते, अहो म्हणून म्हणते, अग ग ग अकल येऊ दे, अग ग ग अदल घडू दे, अकल येऊ दे, अदल घडू दे, अकल येऊ दे. हो. छोटू बाबा, ओ छोटू बाबा, माझं नाही ऐकणार का तुम्ही? नाही, आता मी कोणाचंच ऐकणार नाही. बरं, नका ऐकू, पण हे दूध तर घ्या. यात मस्त बोर्नविटा टाकला आहे. मला नको, मला आधी सही पाहिजे कन्सेंटवर. तुम्ही बॅड बॉय आहे का छोटू बाबा? हो, बॅड तर बॅड, तू दे ना मला सही. अरे मी नाही देऊ शकत. जोपर्यंत मला यावर सही मिळणार नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही आणि काहीच पिणार नाही आणि कोणाचं ऐकणार सुद्धा नाही. ओ छोटू बाबा, जाऊ द्या, मी चहा पिऊन घेते. घ्या सुद्धा ताई तुमचा चहा. ताई, तुम्हाला राग येणार नसल तर एक बोलू का? बोल बोल. देऊन द्या ना छोटू बाबास सही. निंबा एवढं तोंड झालंय बघा छोटू बाबाचं. अगं, मला कोणी समजूनच घेत नाही. माझ्यासाठी पण किती अवघड आहे, त्याला सारखं सारखं नाही म्हणणं. मग कशा पायी अवघड काम करता? सोपं काम करा माणसानं. आणि सोपं काम करून काय करावं? मुलाचं पुढचं आयुष्य कठीण करून ठेवायचं का? ते बी बरोबर आहे म्हणा. अगं रुक्मा, मला इतकं टेन्शन येते ना कधी कधी शाश्वतचं. कसं सांगू कुणाला? लहानपणी तर वाटायचं की त्याला ऑटिझमच आहे का, पण तसलं काही नाही आहे, जरा स्लो लर्नर आहे तो. आणि आता असं आहे तर डोळ्यात तेल घालून त्याला वाळवावे लागणार आहे की नाही? काय बी बोलतात आई तुम्ही. इथले हुशार आहेत छोटू बाबा, फाडफाड इंग्रजी कविता बोलतात. अगं, अगदी सगळेच मुलं म्हणतात सायन्स आणि मॅथ जमायला हवं ना. माझ्या शंकराला बी नसतं ते समज. शंकरा म्हणजे वळलं तर सूत नाहीतर भूत. म्हणतो 2 एकर वावर घेतो आणि शेती करतो म्हणतो. अगं, काय शेती करतो म्हणतो? जरा मोठी स्वप्ने दाखव त्याला. डॉक्टर, इंजिनियर, एखादा अधिकारी. शेतकऱ्याचे आयुष्य किती अवघड आहे. ऐकते ना तू रोज कुणाची आत्महत्या आणि काय काय. अहो ताई, समजा डॉक्टर आणि इंजिनियर व्हायला लागतील तर आपलं पोट कसं भरणार? ते शिक्षणाचं ठीक आहे हो, पण त्या बनूच्या झाडाच्या फळानं आपलं पोट नाही ना भरू शकत. बनूसा नाही ग, बोनसाय. बोनसाय. तेच ते बनूसा. अहो ताई, मी तुमच्या इथली शिकेल नाही. माझं डोसकंच चालत नाही शिक्षणात, तर पोराचं काय चालणार? घे, झाला चहा. कब्बाशा आत नेऊन ठेव. होय होय. रुक्माबाई, ओ रुक्माबाई, आम्हाला मिळेल का चहा? घ्या काकाजी तुमचा चहा. हा गजू कसा नाही आला अजून?
घ्या, भूताचं घेतलं नाव आणि भूत म्हणते हे कंचं गाव. काय? काही नाही, आले गजू काका. ए बाबा गजानना, तुझीच वाट पाहत होतो मी आणि हा पेपर तुझीच वाट पाहत होतो. वाच बरं आजची हेडलाईन काय आहे ते. आ काय म्हटलं? काही नाही बाबा, वाच तू वाच. काय रे गजू, तू घेतो का घोटभर चहा? हो दे ना. हे बरं ऐकू आलं. आता काय बाप्पा, गोष्टींच्या भराऱ्यान खेटराला नऊ दोऱ्या. रुक्नाताई चहा. हो आणते. बाबा यावर सही द्या ना. काय आहे ते? अच्छा, ओरिगामीचा कन्सेप्ट का? हो बाबा तुम्हीच द्या, आई तर काही देणार नाही. नको रे बाबा, ते डिपार्टमेंट तुझ्या आईचं आहे. मी काही त्यात दवडादवड करत नाही. बाबा प्लीज. नो मीन्स नो. आबा तुम्ही तरी द्या ना सही कन्सेप्टवर ओरिगॅमी क्लासच्या. अरे पण ते आहे काय ते तरी सांग. काय रे गजू, तुला माहित आहे का ओरिगॅमी काय आहे ते? आ काय म्हटलं? तूच सांग बाबा काय आहे ते. आबा ओरिगॅमी म्हणजे कागदापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवणे. हो का? अरे वा वा, तू तर तसाच दिवसभर कागदाचा पसारा काढून बसलेला असतो. कर बाबा कर, तुला काय आवडेल ते कर. तुझी आजी पण खूप करायची. कागदाची फुलं म्हणू नको, पंखे म्हणू नको. बरोबर तुझ्या आजीवर गेला बरं तू. त्यासाठीच तर सही हवी आहे. आईला विचारा आधी, तिने हो म्हटलं तर देतो बरं सही. आबा प्लीज. शाश्वत आटोपलं का नाही तुझं? आटोपतो. सुनबाई पण जरा तीच करते कधी कधी. अन आमचा ठोंब्या काहीच बोलत नाही. उलट म्हणतो अशीच आमची आई असती MSc PhD तर आम्हीही डॉक्टर झालो असतो. सांग आता गजू. आ ओ काकाजी, गजू काकाचे कान गेले, पण आमच्या सुद्धा त्याची कान शाबूत आहेत अजून. बरं. काय रे गजू, तुला आठवते का आपली शाळा गावाकडची? काय म्हटलं? अरे आपली शाळा, मोरे मास्तर गांधी टोपी घालायचे ते आठवतात? आ अरे आपली शाळा. बर, शोभा आठवते का? वर्गात होती आपल्या. हो खूप सुंदर. हे बरं ऐकू आलं. पण गजू, आपल्या वेळेस शाळा म्हणजे खूपच मजा होती. शाळेत मस्त मास्तर मारत होते, पण तरीही शाळेची ओढ होती. बाबा जरा घड्याळात बघा, 2 तासात बस येते शाश्वतची. हो सुनबाई. शाश्वत चल दाखव बरं काय आहे होमवर्क ते. चल बाबा गजू, आता उरलेल्या आठवणी आता उद्या आठव. आजोबा हे घ्या माझी बॅग. अरे शाश्वत, होमवर्क तुझं आहे की नाही तूच काढ ना मग. मी फक्त तुला मदत करतो. मला नाही करायचं आज होमवर्क. काढ बाबा काढ, डायरी काढ. बघू तरी. हिस्टरी कलेक्टर इन फॉर्मेशन अबाउट युगस्लाविया. काय रे बाबा हे, जिबेला गाठ पडली माझ्या. आणि या इतिहास शिकून मुलं करणार तरी काय? आमच्या वेळेला काय इतिहास होता. शिवाजी महाराज आणि अफजल खान अजूनही तोंडपाठ आहे माझ्या. बाबा वेळ कमी आहे, घ्या ना लवकर कंप्लीट करून. दाखवा इकडे. हा घ्या सायन्सचा होमवर्क, अगदी सोपा आहे. काय आहे बघू. प्रेशर ग्रेडियंट फोर्स. अरे देवा, आता हे काय? काहीच नाही, फक्त डेफिनेशन लर्न करायची आहे. शाश्वत तो कागदाचा पसारा काढून बसू नको. आबांचं ऐक थोडं. आलिया भोगासी असावे सादर. म्हण रे बाबा शाश्वत, माझ्या मागे म्हण. प्रेशर ग्रेडियंट फोर्स प्रेशर ग्रेडियंट फोर्स इज द फोर्स दॅट पुश एअर is the force that push air फ्रॉम द रिजन ऑफ हाय प्रेशर from the region of high pressure टू द रिजन ऑफ लो प्रेशर. to the region of low pressure. म्हण आता. काय म्हणू? अरे डेफिनेशन म्हण. डेफिनेशन. अरे बाबा म्हण रे. अरे बाबा. अरे देवा, अशाने माझं ब्लड प्रेशर वाढेन रे बाबा अशाने. आबा तुम्ही तोपर्यंत हिंदीचा होमवर्क करून घ्या, मग आपण सायन्सचं बघू. तू आधी हे सगळे पेपर आवरून ठेव बरं. अभ्यास सोडून काय त्या कागदांशी खेळत बसतो. बघू झालं का होमवर्क? हे तर आपणच लिहिलंय. तू काय केलं सांग? काय आहे प्रेशर ग्रेडियंट फोर्स? आई. आई काय आई?
4 वाक्याची डेफिनेशन लर्न होत नाही तुझी. मी आणि तुझे बाबा पागल आहे का तुझ्यावर एवढा खर्च करायला? अरे तुझा रोजचा अर्धा होमवर्क तर तुझे आबाच करतात आणि आजचा सायन्सचं होमवर्क कठीण आहे असंही नव्हतं. फक्त 4 वाक्याची डेफिनेशन लर्न करायची होती आणि ते तुला समजली तर नसेलच. अरे पण समजली नाही तर 10 वेळा वाचून बघितली असती तर लर्न नसती झाली का? आई मला त्या ओरिगॅमीच्या कन्सेप्टवर बघा याचा निर्लज्जपणा बघा. अरे 4 वाक्याची डेफिनेशन लर्न करायची लायकी सुद्धा नाही तुझी. इतका हट्टीपणा कुठून येतो रे तुझ्यात? काय चुकलं असं बिनकामाचा मुलगा घडलं देव जाणे. सुनबाई, जरा प्रेमाने घे, शांतपणे हे समजाव. त्याला इतकं चिडणं बरं नाही. शाश्वत, आईला सॉरी म्हण बरं. आई सॉरी. सॉरी म्हटलं की झालं. ये शाश्वत, तुला एक गंमत दाखवते. हे बघ, हे एक झाड आहे आणि ते एक झाड आहे. तुला कुठलं झाड आवडतं सांग बरं? ते बोनसायचं झाड. हो ना, सगळ्यांना हेच झाड आवडेल कारण हे शिस्तीत वाढलेलं झाड आहे. मी याला वेळोवेळी खत दिलं, वेळ पडली तर याची छाटणीसुद्धा केली. मी तुला जो लाड करते ते खत देण्यासारखं आहे आणि तुला जे रागवते ते छाटणी करण्यासारखं आहे. जेव्हा मी हे दोन्ही गोष्टी करेल तेव्हा तू त्या झाडासारखा सुंदर दिसशील आणि सगळ्यांना आवडशील. कळलं ना? हो आई. बरं आता सांग बरं, तुला कुठल्या झाडासारखं व्हायचं आहे? आई ते खिडकी बाहेर बघ, ते मोठं झाड कशाचं आहे? ते वडाचे झाड आहे. आई त्याला कुणी खत दिलं आणि त्याची कुणी छाटणी केली? त्याची कोणीच नाही. आता मी तुला एक गंमत दाखवतो. मी फक्त कागदांशी खेळत नव्हतो तर मी प्रेशर ग्रेडियंट फोर्सवर एक बंदूक बनवली आहे. ही बघ. हो, बंदूक तू बनवली? हो, आणि हे वर्किंग मॉडेल आहे. वर्किंग मॉडेल? हो, हे बघ, इथे आहे हाय प्रेशर आणि इथे आहे लो प्रेशर. बघ ही बुलेट कशी दूर जाते. दिस इज व्हॉट प्रेशर ग्रेडियंट फोर्स. शाश्वत, आय एम रिअली व्हेरी सॉरी बेटा. तू डेफिनेशन लर्नही केलीस, समजून घेतली आणि कागदांचे मॉडेलसुद्धा बनवले. मी मात्र माझ्याच चौकटीत तुला बसवत राहिली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आई सॉरी नको म्हणू, फक्त मला ओरिगॅमीच्या कन्सेप्टवर सही दे. हो, आण ती डायरी इकडे. तुला काय वाटेल ते शिक आणि ते तसंच मोठं वडाचं झाड हो बरं. असं वाळ खुंटलेलं बोनसाय होऊ नकोस. अग ग ग अकल येऊ दे, अग ग ग अदल गडू दे, अकल येऊ दे, अदल गडू दे, अकल येऊ दे. हो आता आली का अक्कल? हो भागाबाई, आता पटलं तुझं. ओरिगामीची महती ठाऊक आहे काय माऊली? अजाबात नाही. रॉबर्ट जेलंग हे नाव ऐकले काय माऊली? अजाबात नाही. रॉबर्ट जेलंग हे एक प्रसिद्ध ओरिगामी कलाकार वा 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 वा. आणि त्यांच्या फोल्डिंग तंत्राचा वापर कोणी केला माहितीये? अजाबात नाही. नासा जीपीएल सारख्या संस्थांनी. वा 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 वा. तसंही कोणीतरी म्हटलेच आहे, एव्हरीवन इज युनिक. जसा लहानग्या बीजात असतो एक वटवृक्ष झोपलेला, तसा प्रत्येक मुलात असतो एक राजहंस लपलेला. आणि बाबा डार्विन काय म्हणून गेले? काय म्हणून गेले? इव्हॉल्युशन इज द प्रोग्रेसिव्ह प्रोसेस. त्यामुळे त्यांना मनासारखे खेळू द्या, खेळू द्या, कल्पनेच्या आकाशात स्वच्छंद बागडू द्या, बागडू द्या, त्यांना आवडेल तो विषय शिकू द्या, शिकू द्या. अगं भागाबाई, अगं ग भागाबाई. मग पालक आणि शिक्षक म्हणून आपलं काम काय? आपण मुलांसाठी मातीसारखं राहावं. त्यांच्या मुलांना आधार देणारी माती, त्यांना पोषण देणारी माती व्हावं. कुंपण होऊ नये, बोनसायचा ट्रे होऊ नये म्हणून म्हणते अग ग ग अकल येऊ दे, अग ग ग अदल गडू दे, अकल येऊ दे, अदल गडू दे, अकल येऊ दे. हो
मुलांनो, आजचा किलबिल हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा बरं का. मला खात्री आहे आजचा हा छोटासा विरंगुळा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुमचं थोडंसं टेन्शनही कमी झालं असेल. काय झालं ना? पुन्हा एकदा लक्षात ठेवा, मन लावून अभ्यास करा, वेळेचं योग्य नियोजन करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. बघा, यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि मजेदार आपल्या किलबिल या कार्यक्रमात. तोपर्यंत अभ्यास करा, आनंदी रहा आणि हसत रहा. मित्रांनो, आजच्या किलबिल या कार्यक्रमात परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा जठारपेठ अकोला येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा कार्यक्रम आपण ऐकलात. संकल्पना रेवती पांडे, तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे, निर्मिती सहाय्य सीमा तऱ्हाळकर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची. किलबिल बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम, बालदोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बालदोस्तांसाठी माहितीचा खजिना.